30 स्मार्ट किचन टिप्स। 1. पिठले एकदम टेस्टी आणि चविष्ट होण्यासाठी मिरची बारीक करून जास्त प्रमाणात घालावी। पिठले एकदम झणझणीत बनते। 2. उसळ बनवताना कांदा जास्त प्रमाणात घालावा, उसळ चवदार बनते। 3. पुरीचे पीठ मळताना त्यात थोडी साखर घाला, यामुळे पुऱ्या कमी तेलकट बनतात। 4. कांदा लसूण विरहित पनीरची भाजी बनवताना त्यामध्ये काजूची पेस्ट घाला, भाजी चविष्ट बनते। 5. शेंगदाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा कीस फावल्या वेळेत बनवून ठेवल्यास स्वयंपाक करताना घाई होत नाही। 6. कुकर लावण्यापूर्वी डाळ आणि तांदूळ अर्धा तास आधी भिजत ठेवा, यामुळे गॅस वाचेल आणि वरण भाताला चव सुद्धा येईल। 7. डोसा बनवताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवावी, फ्लेम मोठी असेल तर डोसा तव्याला चिकटतो आणि तुटतो। 8. समोसे तळताना मंद आचेवर तळून घ्या, समोसे खुसखुशीत बनतात। 9. हिरवी मिरची घालून भाजी बनवणार असाल तर मिरची ठेचून किंवा वाटून घातली तर भाजी चविष्ट बनते। 10. कोबी शिजवताना त्यामध्ये थोडेसे विनेगर घाला, यामुळे भाजीला रंग छान येतो। 11. भाकरीचं पीठ जुनं झालं असेल तर गरम पाण्यात मळा, पीठ छान मळून येते आणि भाकरी सुद्धा चांगली बनते। 12. तर्रीवाली भाजी बनवायची झाल्यावर त्यात एक बटर क्यूब टाका, म्हणजे भाजीला रंग छान येतो आणि भाजी चविष्ट देखील बनते। 13. कोणतीही उसळ बनवताना सुरुवातीला कुकरमध्ये शिजवून नंतर फोडणीत कढईत दिली तर उसळीला तर्री खूप छान येते आणि उसळ टेस्टी बनते। 14. दोडक्याची भाजी बनवायची असल्यास भाजी चिरताना थोडं भाजी खाऊन बघावी, कारण भाजी जून असली तर कडू लागते, यासाठी भाजी चेक करून मगच बनवावी। 15. अळूवडी बनवताना बेसनमध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे, म्हणजे अळूवडी कुरकुरीत बनते। 16. फेण्या सगळेच तळून खातात, जे शरीरासाठी हानिकारक आहे, म्हणून फेण्या तळून खाण्यापेक्षा वाळूत भाजून खावे। 17. राजमाची भाजी बनवायची असेल तर राजमा आधी कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून भाजून मग पाण्यात 7 ते 8 तास भिजवत ठेवा, नंतर याची भाजी बनवावी, यामुळे भाजी खूपच चविष्ट बनते। 18. चपातीचं पीठ मळताना पीठ पाण्याऐवजी दुधात मळलं तर चपात्या मऊ आणि चवीला पण खूप छान लागतात। 19. जर तुम्ही पनीरची भाजी बनवणार असाल तर भाजी बनवून झाल्यावर 1 चमचा तूप वरून घाला, भाजीची चव खूपच टेस्टी लागते। 20. बदाम भिजवून खाल्ले तर त्याचे सगळे पौष्टिक गुणधर्म आपल्याला मिळतात आणि पचन पण चांगले होते। 21. डोसा बनवताना फक्त उडदाची डाळ न वापरता वेगवेगळ्या डाळींचा वापर केला तर यामुळे सगळे व्हिटॅमिन शरीराला मिळतात। 22. दही कढी बनवताना त्यात बेसन घालून फेटावी आणि दही कढी मंद आचेवर ठेवून शिजवावी, कढी फुटणार नाही। 23. मिठाई बनवताना जर तुमच्याकडे मावा नसेल तर मिल्क पावडरचा वापर करा, अगदी हलवाई स्टाईल मिठाई बनवून तयार होते। 24. रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी घरीच बनवायची असेल तर थोडी कसुरी मेथी आणि काश्मीरी मिरचीची पेस्टचा वापर भाजीमध्ये करावा, भाजीला कलर खूप छान येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते। 25. रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीवाली भाजी घरी बनवायची आहे तर काजूची पेस्ट आणि दहीचा वापर भाजीमध्ये करावा, जर काजू नसतील तर कलिंगडच्या बियांचा वापर केला तरी ग्रेव्ही चविष्ट बनते। 26. ढोकळा बनवताना बॅटरमध्ये 1 चमचा तेल घालावे, ढोकळा स्पंजी आणि मऊ बनतो। 27. कडधान्य कुकरमध्ये शिजवताना मीठ घातल्यास लवकर शिजतात आणि मीठ आतपर्यंत गेल्यामुळे भाजी खूपच चविष्ट लागते। 28. भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर करावा, यामुळे भाजी लवकर शिजते आणि भाजीला तर्री पण खूप छान येते। 29. बटाटे उकडताना त्यांना मधून सुरीने गोल चीर द्यावी, यामुळे बटाट्याची साले पटकन निघतात। 30. पालेभाजी नेहमी हाय फ्लेमवर शिजवावी, यामुळे पालेभाजी पटकन शिजते आणि यामुळे त्यातील व्हिटॅमिनसुद्धा नष्ट होत नाहीत। तुम्हाला जर या टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।